मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीची परीक्षा तुम्ही देणार असाल जी की IBPS या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागाचा, महाराष्ट्र कृषी विभागाचा जो पेपर झालेला आहे, जो IBPS ने घेतलाय, तर मित्रांनो कशा पद्धतीचा पॅटर्न होता, कसे प्रश्न विचारले जात आहेत, मराठी, इंग्लिश, जीके, 5 ऑप्शन असतात का, 5-5 पर्याय दिले जातात का एका प्रश्नाला, त्याच्यानंतर लेवल कोणती आहे, मॉडरेट आहे का, हार्ड आहे, कशी आहे, मित्रांनो सर्व काही आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो काळजी करू नका, टेलिग्राम वरून कॉपी पेस्टचे क्वेश्चन नाही आहेत. तर मित्रांनो आजच्या शिफ्टचे झाले सगळे क्वेश्चन आणि महत्वाचा आपण प्रश्न तर पाहणारच आहोत कशा पद्धतीचे, पण सगळ्यात महत्वाचा आपण इथे पॅटर्न डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि मित्रांनो IBPS ची जी तुमच्या मनामध्ये भीती आहे तर ती भीती निघून जाईल. त्या पद्धतीने आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे. आणि मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ तुम्ही लाईक नाही करत, लाईक सुद्धा करून टाकायचे. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगायचंय, ठीक आहे. आणि तुम्ही मित्रांनो जिल्हा परिषदेच्या परीक्षा द्यायचा तर मित्रांनो त्याच्या टेस्ट सिरीज परीक्षेच्या कुठल्याही परीक्षेच्या अगोदर तुम्ही मॉक टेस्ट म्हणजे काय असतं की जशी तुमची परीक्षा असते तशाच पद्धतीची मित्रांनो ही एक परीक्षा असते, तर ती टेस्ट मित्रांनो तुम्ही दिली पाहिजे. तर जिल्हा परिषदेचे मित्रांनो सर्व मॉक टेस्ट जे आहे ते आपल्या ऍपवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही देऊ शकतात. फी सुद्धा कमी आहे. तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाउनलोड करायचे आणि तिथून मॉक टेस्ट जे आहे ते सोडवायचे आहेत. आणि मित्रांनो तुम्ही जर फर्स्ट टाइम ऑनलाईन परीक्षा देत असाल तर तुम्ही हे सोडवणं तर फार गरजेचं आहे. आणि जरी तुम्ही पेड टेस्ट जी आहे ती जॉईन नाही करू शकले काही प्रॉब्लेम नाही आहे. फ्रीच्या ज्या टेस्ट आहे ऍपवर त्या कमीत कमी मित्रांनो सोडवा. आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो आवर्जून अभ्यासा, त्याच्यातून तुम्हाला प्रश्न जे आहेत तांत्रिक भागाचे तरी मित्रांनो पडतीलच, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या प्रश्नपत्रिका तुम्ही आवर्जून अभ्यासा. कुठे तुम्हाला मिळतील सगळ्या फ्रीमध्ये, तरी स्टडी PDF बँक आहे आपली ऍपवर फ्रीमध्ये. तुम्हाला इथे सबस्क्रिप्शन चार्जेस थोडेसे दाखवतात 9-19 रुपये, परंतु मित्रांनो तिथे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील, ठीक आहे. तसे मित्रांनो इंस्टाग्रामवर असेल तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात आणि इंस्टाग्रामचा सदुपयोग करा. इथे तुम्हाला इंग्लिशच्या टेस्ट आणि मित्रांनो जीकेची रिव्हिजन जी आहे ती होत असते. आणि टेलिग्राम मित्रांनो जॉईन केले नसेल तर जॉईन करूनच घ्या. डेली आपण इथे क्विज घेत असतो. इथून मित्रांनो तुमची भरपूर प्रॅक्टिस जी आहे ती होत असते आणि महत्वाचं इथून अपडेट जे आहे तुम्हाला सगळे मिळत जातात. इथे युट्यूब चॅनलला तर येतच असतात, परंतु टेलिग्रामवर तुम्हाला इन्स्टंटली मिळून जातात, ठीक आहे. चला आपल्या व्हिडिओकडे जाऊयात आपण. मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की IBPS जे आहे ते त्यांच्या क्वेश्चन पेपर कुठेच नाहीये. जे पण काही प्रश्न आहेत किंवा पॅटर्न आहे तो सगळा मेमरी बेस आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा जो काही परीक्षार्थी असतो त्यांना जे आठवतं ते प्रश्न मित्रांनो इथे असतात. तर सगळ्यात महत्वाचं अगोदर आपण डिस्कस करून घेऊयात की पर्याय, एका प्रश्नाला पर्याय किती असतात. तर पहा मित्रांनो एका प्रश्नासाठी काही प्रश्नांना 5-5 पर्याय होते. म्हणजे जनरली आपण तुम्ही आतापर्यंत ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी पर्याय किंवा ऑप्शन किती होते तर 4 ऑप्शन होते. परंतु मित्रांनो IBPS च्या परीक्षेला 5 पर्याय असतात, 5 ऑप्शन असतात. आणि मित्रांनो काहींसाठी नवीन असेल परंतु हे नवीन नाहीये. IBPS च्या परीक्षेमध्ये बँकिंगच्या किंवा इतर ज्या काही परीक्षा IBPS ने घेतलेल्या आहे तर 5 पर्याय जे आहे ते IBPS देतं, ठीक आहे. त्याच्यामुळे हे जर तुमच्यासाठी नवीन असेल तर याच्यासाठी तुम्ही अडॅप्ट करून घ्या. या पद्धतीने टेस्ट सोडा. टेलिग्रामवर आपण तशा पद्धतीने घेतोय. आता चला मित्रांनो आपण विषयानुसार पाहूयात. मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर जीके, त्यानंतर मित्रांनो मॅथ, रिझनिंग, असं सगळं मित्रांनो आपण एकदा पाहूयात की कशा प्रकारचे क्वेश्चन आलेत, पॅटर्न कसा होता, ठीक आहे. सगळ्यात अगोदर मराठी पाहूयात. तर पहा मित्रांनो मराठी जो विषय आहे तर तो मराठी मित्रांनो अतिशय सोप्या लेवलला विचारला जात आहे. अतिशय मित्रांनो 10वीच्या दर्जाचा मित्रांनो इथे प्रश्न विचारले जातात मराठीला. आणि हा जो पेपर आहे मित्रांनो तर तो लिपिकचा पेपर होता. म्हणजे कृषी विभागामध्ये लिपिक जो की ग्रॅज्युएशन बेसवर होता आणि त्याचा दर्जा ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री होता. तरी मित्रांनो मराठीचे प्रश्न जे आहेत ते 10वीच्या दर्जाचे होते, म्हणजे अतिशय सोपा. आता मित्रांनो IBPS जी कंपनी आहे तर ती सेंट्रल लेवलची कंपनी आहे. सेंट्रल लेवलची एक्झाम घेतात आणि जेव्हा पण एखाद्या राज्यामध्ये ही कंपनी परीक्षा घेते तर प्रत्येक राज्याची भाषा वेगळी असते. आता भाषा विषय म्हणजे आपला मराठी किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी, आता हिंदी तर नाही, किंवा तमिळनाडूमध्ये किंवा इतर दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये परीक्षा घेत असेल तर तिथली जी भाषा असते तर त्या भाषे मित्रांनो जे अवघड प्रश्न काढत नाहीत. आपल्या मराठीवर ते जास्त अवघड प्रश्न काढत नाही, अवघड प्रश्न नसतात. आणि मित्रांनो ग्रामर किंवा मराठीचं जे व्याकरण आहे, व्याकरण मित्रांनो इथे ना की बराबर आहे. तुम्हाला जास्त तुमचा व्याकरणाचा अभ्यास जरी नसला, तुम्हाला मित्रांनो मराठीचं नॉलेज जरी असलं, थोडंफार अंडरस्टँडिंग तुम्हाला होत असेल तरी मित्रांनो तुम्ही इथे पेपर जो आहे तो व्यवस्थित सोडू शकतात, ठीक आहे. आता चला 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो की काय काय आलं होतं, कशा पद्धतीने आलं होतं, ठीक आहे. आणि मित्रांनो ज्या स्टुडंट आहेत ज्यांनी आपल्याला प्रश्न सर्व काही पाठवले आहेत, सर्व काही माहिती दिली, तर त्यांना एकदा आपण थँक्यू म्हणूयात. तुम्ही खाली कमेंट मध्ये थँक्यू म्हणू शकतात. यांनी मित्रांनो हे जे सगळे काही प्रश्न आहेत ते सगळे यांनी दिलेले आहेत, ठीक आहे. तर पहा मित्रांनो मराठी सगळ्यात सोपं आहे पूर्ण पेपर मध्ये, परंतु काही विद्यार्थ्यांना वेळ खाऊ वाटतंय आणि काही विद्यार्थ्यांना हे इझी वाटतंय. तर ते तुमच्या अंडरस्टँडिंग वर डिपेंड आहे. काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की उतारा अवघड आहे, परंतु उतारा सुद्धा मित्रांनो अगदी सोपाच आला होता आणि जे वाक्यांची रचना वगैरे आहे ते सुद्धा सोपंच आलं होतं. तर व्याकरण मी तुम्हाला बोललो तर ना की बराबर आहे. मागे मित्रांनो पशुसंवर्धनचा जो पेपर झाला तर त्याच्यामध्ये काळ वगैरे असे काही विचारले होते, परंतु ह्या पेपरमध्ये कृषी विभागाच्या काही व्याकरण विचारलं
नाही गेलं. आकलन क्षमता हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे तुम्ही काहीच अभ्यास नाही केला तरी सोडू शकतात, परंतु मी तुम्हाला म्हणेल की मी तुम्हाला एक किती 10-15 उतारे मित्रांनो दिलेले आहेत मराठीचे, ते एकदा अभ्यासा. त्याच्यातून मित्रांनो कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, तुमचा किती अभ्यास असेल तरी मित्रांनो एकदा प्रॅक्टिस जी आहे ती करा उतार्याची, आणि ऑनलाईन प्रॅक्टिस करा. ऑनलाईन जशी परीक्षा असते त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. तुम्ही असं पेन पेपर मध्ये किंवा पुस्तकात तर किती उतारे पाहिले असतील, आणि प्रॉपर थोडासा वेळ लावूनही बाकी किती वेळामध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत ते सुटतात. त्याची लिंक मी तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, फ्री आहे, तिथून जाऊन तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, आता शब्दसंग्रहामध्ये तर मित्रांनो बघा, शब्दसंग्रह समानार्थी विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, वाक्प्रचार म्हणी हे सुद्धा विचारले जातात, आणि सोपे आहेत मित्रांनो, अवघड नाहीये की असं तुम्हाला एखादी गोष्ट माहितच नाही अशा प्रकारचे विचारतात असं नाहीये, सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर वाक्यांची योग्य जोडणी, ज्याला आपण मराठीचं पॅराजंबल असं म्हणू शकतात. 3-4 वाक्य मित्रांनो तुम्हाला इकडे तिकडे फिरून दिले जातात आणि तुम्हाला ते व्यवस्थित क्रमनुसार लावायचे असतात. तर मित्रांनो हा एक प्रश्न येतोय. त्यानंतर आणखी मित्रांनो सगळ्यात जास्त भर जो आहे तर तो शुद्ध लेखनावर. मग तुम्हाला इथे शब्द चुकवले जातील, त्याचे वाक्य मित्रांनो वाक्याची रचना चुकवली जाईल, त्याच्यानंतर विरामचिन्ह इकडे तिकडे केले जातील, लिंग मित्रांनो इकडे तिकडे केले जातील, वाक्य मित्रांनो तुम्हाला चुकीचे देतील आणि त्याचा बरोबर पर्याय काय ते शोधायला लावतील. त्याच्यानंतर वेलांटी चुकवतील, उकार चुकवतील आणि त्याचं बरोबर काय आहे हे तुम्हाला इथे शोधायला लावतील. ठीक आहे, आणि आणखी एक मित्रांनो लेखक किंवा पुस्तक याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न होता कन्फर्म मित्रांनो 100% नाहीये, तो जीके मध्ये होता की इकडे होता अजून कन्फर्म नाहीये, परंतु असू शकतो. आणि आला तर मित्रांनो तुम्ही आता तलाठीचा जर पेपर दिला असेल तर एवढं तुम्ही अभ्यास केलाय, आणि नसेल केला तर मित्रांनो तुम्हाला जी पीडीएफ दिलेली आहे तर ती एकदा वाचून घ्या. 2-3 वेळेस तुम्ही वाचली तरी त्याच्यातून तुम्हाला सर्व मराठीचे लेखक जे आहेत ते कव्हर होऊन जातील. आणि मित्रांनो आकलन क्षमता उतार्यामध्ये एक प्रश्न होता की लेखकाचा भाव सांगा. लेखकाचा भाव सांगा उतार्याचा, म्हणजे हा उतारा किंवा हे जे टेक्स्ट आहे ते लिहिण्याचा उतार्याचा भाव काय, तर ते मित्रांनो तो एक प्रश्न होता शेवटी, तर तो इझिली मित्रांनो तुम्हाला तिथे क्लिक होऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो मराठी जे आहे ते अतिशय सोपं होतं, काही अवघड नाहीये. मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतात. झेडपीला सुद्धा असाच पॅटर्न असेल, काहीच मित्रांनो चेंज होणार नाही. आयबीपीएस जे आहे ते पॅटर्न चेंज करत नाही. तुम्ही फक्त तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार अभ्यास करत राहा तुमच्या विषयानुसार. आणि मित्रांनो इथे तर 25 प्रश्न होते, किती प्रश्न होते 25 प्रश्न होते, परंतु तुम्हाला काही काही ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल तर तुम्हाला तिथे 15 प्रश्न असणार, तरी देखील तुम्हाला उतारा असणार आणि अशाच पद्धतीचे प्रश्न असणार. म्हणजे तुम्हाला मराठी तिथे काहीच अवघड नाही. 15 प्रश्न सोडवणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. उतार्यावरच 5 प्रश्न येतात, इकडे शुद्ध लेखनावरच तुम्हाला 4-5 प्रश्न येऊन जातात. 4-5 प्रश्न मित्रांनो तुम्हाला इकडे वाक्याची जोडणी वगैरे झालं, मराठी तुमचं संपलं. अशा प्रकारचं मित्रांनो मराठी विषय. ठीक आहे, चला आपण पुढच्या विषयाकडे जाऊयात. इंग्लिश ग्रामर. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामरची भीतीच असते, परंतु मित्रांनो ऍक्च्युअली इंग्लिश सुद्धा मित्रांनो आयबीपीएस जे आहे ते महाराष्ट्रासाठी सोपंच विचारलंय. आयबीपीएस ची मित्रांनो इंग्लिशची जी लेवल आहे तर बँकिंग साठी किंवा इतर ज्या काही सेंट्रल लेवलचे एक्झाम घेतात तर त्यांची लेवल फार हाय आहे, परंतु मित्रांनो एवढ्या हायर लेवलचे प्रश्न महाराष्ट्रातल्या सरळ सेवा परीक्षांसाठी विचारले जात नाही. तर आज मित्रांनो ते पेपर सुद्धा झालेले आहे, पशुसंवर्धनचा सुद्धा झाला, तर अवघड विचारले जात नाही. फक्त तुम्हाला इथे मित्रांनो थोडंसं डोकं शांत ठेवून व्यवस्थित थोडंसं अंडरस्टँडिंग करून जर तुम्ही पेपर सोडवला तर तुमचा इथे ग्रामरचा देखील अभ्यास जरी नसेल तरी तुम्हाला हा पेपर सुटेल. तर बघा व्होकॅब्युलरी मध्ये मित्रांनो अगोदर आपण व्होकॅब्युलरीचं बोलून घेऊयात. व्होकॅब्युलरी इथे विचारली जातात, नाही असं नाही, सिनोनिम अँटोनिम विचारले जातात. आणि मित्रांनो इथे पण प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारला जात नाही की सिनोनिम सांगा अँटोनिम सांगा, तर इथे मित्रांनो तुम्हाला सेम मिनिंगचा वर्ड शोधा किंवा रिलेटेड वर्ड सांगा असं, आणि इथे वर्ड स्वॅपिंग करून देतात किंवा वर्ड रिप्लेस करा किंवा अप्रोप्रिएट वर्ड शोधा किंवा बोल्ड वर्ड करून देतील, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर तुम्हाला ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीचा सराव तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि पॅराजंबल तर मोस्ट इम्पॉर्टंट. तलाठीला टीसीएस ने नाही विचारलं, परंतु मित्रांनो आयबीपीएस जे आहे ते विचारतात. पॅराजंबल इम्पॉर्टंट आहे, आणि मित्रांनो पॅराजंबलचे सुद्धा इझी होतं आत्ताच्या पेपरमध्ये, पण मित्रांनो तुम्हाला याचा सराव चांगला करणं गरजेचं आहे. होऊ शकतं काही वेळेस प्रश्न अवघड येतील तर तुम्हाला पटकन लिंक लागणार नाही, तर त्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाऊ शकतो. 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये असतात. आणि म्हणजे पॅराजंबल मित्रांनो ज्यांना माहिती नाहीये पॅराजंबल माहित करून घ्या. आता मित्रांनो सर्वांना माहिती झालंय महाराष्ट्रामध्ये. अगोदर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पॅराजंबल असेल, क्लोज टेस्ट असेल, हे मित्रांनो जास्त माहित नव्हतं, कारण की तसे प्रश्नच येत नव्हते सरळ सेवाला. त्यानंतर कॉम्प्रेन्शन म्हणजे काय असतो, पॅराग्राफ असतो, पॅसेज असतो, एक पॅसेज दिलेला जातो, त्यावर मित्रांनो तुम्हाला 4-5 प्रश्न जे आहेत ते दिले जातात. आणि इथे पॅराग्राफ मध्ये मित्रांनो असंही तुम्हाला एखादं विचारलं जाऊ शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्होकॅब विचारली जाऊ शकते किंवा मग पॅराग्राफवर डायरेक्टली सेंटेन्सवर क्वेश्चन असू शकतात. त्याचे सुद्धा मित्रांनो तुम्हाला पॅराग्राफ जे आहे टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेले आहेत. वाटलं तर मी ते लिंक परत एकदा फॉरवर्ड करतो टेलिग्रामला, तर इथे
मित्रांनो तुम्ही एकदा सगळा सराव करायचा आहे, ठीक आहे. आणि स्पॉट द एरर सुद्धा मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, सोपे प्रश्न आहे, तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हा प्रश्न म्हणजे कोणत्या ग्रामरच्या टॉपिक वरचा आहे. तर टेन्स वर काही प्रश्न आहेत, आर्टिकल्स वर विचारले जातात, प्रिपोजिशन वर, म्हणजे तुमच्या बेसिक ग्रामर मित्रांनो जे कोर ग्रामर आहे ते हे जे टॉपिक केले तुम्ही तरी तुम्हाला स्पॉट द एररचे प्रश्न सुटतील. आणि एरर पण मित्रांनो काही काही प्रश्नांमध्ये असे अवघड एरर नाही, ग्रामॅटिकल एरर, छोटे छोटे एरर्स असतात. त्याच्यानंतर सेंटेन्स इनकरेक्ट करतील, इकडे तिकडे उलट पालटे शब्द करतील, पंक्च्युएशन विरामचिन्ह बदलतील, एक्सक्लेमेटरी क्वेश्चन मार्क बदलतील किंवा कुठे टाकायला पाहिजे, कोणतं वाक्य बरोबर आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहेत, सोपे आहेत. क्लोज टेस्ट मित्रांनो किंवा फिल इन द ब्लँक्स, तर हे मित्रांनो हे सुद्धा इझीच होतं. काही विद्यार्थ्यांना जर नवीन असाल, तुम्ही या पद्धतीचे प्रश्न प्रॅक्टिस केले नसतील तर तुम्हाला हे अवघड वाटू शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो क्लोज टेस्ट जे आहे ते तुम्ही प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त, हे देखील सोपं असतं. आता क्लोज टेस्ट म्हणजे काय, मराठीत मी तुम्हाला सांगतो, गाळलेल्या जागा भरा असाच मित्रांनो एक प्रकारचा प्रश्न असतो. तर यावर सुद्धा मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते पूर्ण पेपरमध्ये येतात. आणि स्पेलिंग वर मित्रांनो यावेळेस तर प्रश्न नाही पडला, पण स्पेलिंग वर मित्रांनो प्रश्न जे आहे ते IBPS विचारतं, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक करून देतात, तर ते करेक्ट स्पेलिंग तुम्हाला निवडायला लावतात. तर अशा प्रकारे मित्रांनो हा इंग्लिश ग्रामरचा किंवा व्होकॅब्युलरीचा पॅटर्न झाला. इंग्लिशचा ग्रामरचे याच्यामध्ये जास्त टॉपिक नाहीये. ग्रामर तुम्हाला कुठं कशासाठी करणं गरजेचं आहे, तर स्पॉट द एरर साठी तुम्हाला ग्रामर करणं गरजेचं आहे, ते पण टेन्स, आर्टिकल, प्रिपोजिशन आणि आणखी बाकीचे सुद्धा घटक मित्रांनो एकदा करून ठेवा, म्हणजे तुमचं इंग्लिश संपलं. बाकीचं पॅराजंबल, कॉम्प्रेन्शन, क्लोज टेस्ट, स्पेलिंग, तर या गोष्टी मित्रांनो तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज नाहीये, परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेची. कशाची, प्रश्नांची. जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवले, तुमचा चांगला सराव झाला तर तुम्हाला इझी सुटतील. कारण की इथे आपली सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन स्पर्धा कोणाशी आहे, घड्याळाची स्पर्धा आहे, टाइमची आपली स्पर्धा आहे. कमी वेळामध्ये किंवा मग ज्या दिलेल्या वेळामध्ये तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजेत. आणि नाही प्रश्न सुटले तर तुम्हाला माहिती आहे सरळ सेवाची मुलं काय करतात, गोळ्या मारतात दनादन, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पुढचा विषय जाऊयात, सर्वांना अवघड जाणारा विषय. तर मित्रांनो जीके मध्ये कुठल्या टॉपिक वर कुठल्या घटकावर प्रश्न आले होते किंवा कसे प्रश्न आले होते ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे, थोडासा मित्रांनो आवाजाचा मित्रांनो त्रास तुम्हाला होऊ शकतो किंवा मग आवाज बिघडू शकतो, थोडंसं मॅनेज करून घ्या, काही हरकत नाहीये. आणि जर झालं पॉसिबल, जर नाही आला आवाज तर मग चांगली गोष्ट आहे. तर बघा मी तुम्हाला फक्त प्रश्न सांगणार आहे, पटपट कव्हर करून घेतो मित्रांनो. बघा, महानदीचा उगम म्हणजे भूगोलावर प्रश्न आला होता. चौदार तळे सत्याग्रह हा प्रश्न मित्रांनो ज्यांनी आपल्याला पाठवलाय प्राप्ती, तर त्यांनी मित्रांनो सांगितले की हा प्रश्न नाही आला. काळाराम मंदिर सत्याग्रह याच्यावर प्रश्न आला होता. काही विद्यार्थी म्हणतात चौदार तळे सत्याग्रह, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर इतिहासावर तुम्हाला प्रश्न इथे आलेला आहे. त्याच्यानंतर रँकिंग, रेझिन मॅन्युफॅक्चरिंग, तर मित्रांनो कृषी विभागाचा पेपर असल्यामुळे पहा कृषीचे रिलेटेड म्हणजे कृषी विभागाशी रिलेटेड मित्रांनो इथे प्रश्न विचारले गेलेत. आता तुम्ही झेडपीचा फॉर्म भरतात, झेडपी मध्ये तुम्ही परीक्षा देतात, तर झेडपीवर तुम्हाला जीके मध्ये प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे तुम्ही पंचायत राज, झेडपी, ग्राम प्रशासन, या सर्व काही जिल्हा प्रशासन, या सर्व गोष्टी व्यवस्थित करून ठेवायच्या आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सिलेबस मध्ये सुद्धा दिलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार त्या जिल्ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न इथे असतील जीके मध्ये, तर तो जिल्हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचा आहे. एक एक गोष्ट मित्रांनो इथे व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही हे जर लक्षात घेतलं तर मित्रांनो तुम्ही आता राहिलेल्या काळामध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास करू शकता, ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो ज्युनियर हॉकी वुमन एशिया कप, त्यानंतर PM वंदन योजना, त्यानंतर G20, तर हे सगळे प्रश्न कशावरचे आहेत, करंट वरचे आहेत, सगळे करंट वरचे. आणखी करंट वरचे प्रश्न दाखवतो तुम्हाला. तर बघा मे 2023 चा काहीतरी प्रश्न होता, तर एक्झॅक्टली प्रश्न मित्रांनो इथे लिहिलेला नाहीये मी. त्यानंतर IIT खरगपूर त्यांनी एक डिव्हाइस बनवलं होतं हार्टबीट मोजण्यासाठी, त्यावर एक प्रश्न होता. आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सॅटेलाइटचा एक कुठला तरी पार्ट आहे किंवा इलेक्ट्रॉनिक काहीतरी वस्तू आहे ती मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा हब कुठे आहे, आणि जिल्हे विचारले होते, नाशिक, पुणे, नागपूर असे ऑप्शन होते, असा एक प्रश्न होता. त्यानंतर बजेटवर प्रश्न होता मित्रांनो. त्यानंतर सिनियर सिटीजन पेन्शन किती मिळते किंवा भत्ता किती मिळतो असा एक प्रश्न होता. त्यानंतर पहा महाराष्ट्र जिल्हे ज्यांच्या सीमा इतर राज्यांना लागू होत नाही, तर हा एक सोडा. हा पहा मोदींना अवॉर्ड कुठे मिळाला 2023 चा अवॉर्डवर एक प्रश्न होता. म्हणजे तुम्ही पाहू शकतात करंटवर किती प्रश्न आहेत. तर मित्रांनो तुम्हाला करंटचे आहे करंट, तर तुम्हाला मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत तर नाही जाणार, पण सप्टेंबर पर्यंत, मे पासून सप्टेंबर पर्यंत तुम्हाला करंट जे आहे ते व्यवस्थित करायचंय. कुठल्याही पुस्तकातून करा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण व्यवस्थित करा. कुठलंही पुस्तक जरी घेतलं मित्रांनो तुम्ही, तरी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत करंटच्या कव्हर केल्या जातात. फक्त एखादं चांगलं स्टँडर्ड बुक घ्या, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे आणि गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. तरी तुमच्या मित्रांनो गोष्टी कव्हर होऊन जातात. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष, तर सभा बोलवणे किंवा विसर्जित करणे यांचे अधिकार कोणाला असतात. त्यानंतर राष्ट्रपतींवर एक प्रश्न होता. त्यानंतर महाराष्ट्रातील कुठलं तरी एक अभयारण्य विचारलं होतं, असा एक प्रश्न होता. त्यानंतर पुस्तक लेखकावर एक प्रश्न कदाचित होता की नाही मित्रांनो कन्फर्म नाहीये, परंतु एक प्रश्न इथे असू शकतो.
ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जीकेचा पॅटर्न आहे, तुम्ही समजून घ्या. भूगोल आहे, याच्यामध्ये इतिहास आहे, आधुनिक इतिहास, प्राचीन वर मित्रांनो काही प्रश्न नाहीये. करंट मित्रांनो इथं सगळ्यात जास्त तुम्हाला विचारलं जात आहे. तर करंट मित्रांनो तुम्हाला इथे व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि करंट एकदम लेटेस्ट तुम्हाला पार आता सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून ठेवा. ठीक आहे. मे पासून सप्टेंबर पर्यंत चांगलं करा. चला आणखी एक इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यामध्ये IBPS ची थोडीशी विद्यार्थ्यांना भीती होती ते म्हणजे मॅथ रिझनिंग. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, विद्यार्थ्यांनी सांगितलं की इझियर दॅन TCS म्हणजे TCS पेक्षा सोपं विचारलं होतं. TCS ने तरी थोड्याशा काही गोष्टी अवघड विचारल्या, परंतु इथे सोपं विचारलं होतं. तर यामध्ये पहा सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था विचारली होती. ती सर्क्युलर जो मित्रांनो पॅटर्न आहे, सर्क्युलर फॉर्म आहे, तर त्याचा एक प्रश्न होता. म्हणजे वेगवेगळ्या मित्रांनो, असं नाही की तुम्हाला फक्त सर्क्युलरच. आणि असाही एक प्रश्न होता मित्रांनो, एका स्क्वेअर मध्ये काही विद्यार्थी किंवा काही लोक इथे बसलेले होते आणि ते डाव्या उजव्या साईडला कोण बसलेला आहे किंवा बघताय, अशा प्रकारचा एक प्रश्न होता. म्हणजे तो त्या टाईपचा बैठक व्यवस्थाचा प्रश्न तुम्ही करून द्यायचा आहे. ठीक आहे. बैठक व्यवस्था मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आतापर्यंत सगळ्या शिफ्टमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे बैठक व्यवस्था करायचं आहे. वेगवेगळा अंतर यावर प्रश्न होता. पर्सेंटेज टक्केवारीवर प्रश्न होता. भागीदारी पार्टनरशिप याच्यावर सुद्धा प्रश्न होता. त्यानंतर नंबर सिरीज, अल्फा सिरीजवर मित्रांनो प्रश्न इथे नाही विचारलेत. नंबर सिरीजवर प्रश्न विचारलेत, न्यूमेरिक सिरीजवर. तर 3 ते 4 क्वेश्चन याच्यावर होते. तर लेफ्ट कडून विषम संख्या कोणती, उजव्या बाजूकडून 5वी समसंख्या कोणती, त्यांचा गट कोणता किंवा ग्रुप कोणता, अशा पद्धतीचे प्रश्न होता. आणि मित्रांनो काही प्रश्न याच्यावर असे होते की तुम्हाला इथे डाटा दिला जातो आणि तो डाटा मित्रांनो त्याच्यावर डाटा एकदा तुम्हाला स्टडी करायचा आणि त्या डाटावर 2 ते 3 प्रश्न असतात. तर असं देखील मित्रांनो प्रश्न आहे, तो आणखी मित्रांनो सोपं होतंय तुमच्यासाठी. ठीक आहे. आणि वयवारीवर एजेसवर प्रश्न होता. तर बहीण भावाचं वय दिलं होतं. तर बहीण जी आहे 4 वर्षांनी लहान, तर दोघांची बेरीज दिली होती आणि भावाचं वय काहीतरी 5 वर्षांनी की 6 वर्षांनी लहान किती किंवा जास्त किती, अशा प्रकारचा एक प्रश्न होता. वयवारी एक्झॅक्टली मित्रांनो प्रश्न जे आहे ते कोणालाच आठवत नाही, त्यामुळे मित्रांनो थोडंसं तुम्ही समजून घ्या. प्रश्न म्हणजे कशा पद्धतीचा प्रश्न मी तुम्हाला थोडासा सांगण्याचा इथून प्रयत्न करतोय. ठीक आहे. मलाही पूर्णपणे प्रश्न माहिती नाहीये. त्यानंतर ट्रेन रेल्वेवर सुद्धा मित्रांनो स्पीड अंतरावर एक प्रश्न होता. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस याच्यावर नफा तोटा, याच्यावर नफा तोटावर सुद्धा मित्रांनो प्रश्न येतात. सरळ व्याज चक्रव्याज सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फाइंड मिसिंग नंबर किंवा मिसिंग टर्म हे मित्रांनो सगळ्यात जास्त विचारले होते. TCS ने अल्फा न्यूमेरिक सिरीज किंवा अल्फा सिरीजवर जास्त फोकस केला होता, अल्फाबेट्सवर. परंतु मित्रांनो IBPS जे आहे ते नंबर्सवर जास्त फोकस करते. तर नंबर्स तुम्हाला इथे सिम्प्लिकेशन फॉर्म मध्ये फाइंड मिसिंग टर्म म्हणजे एक सिम्प्लिफिकेशनचा बॉर्ड असते किंवा एखाद्या सिम्प्लिफिकेशनचा एक्झाम देतात आणि त्याच्या एक्झाम्पल देतात आणि त्यामध्ये एखादी टर्म जी आहे ती मिस करतात आणि ती तुम्हाला शोधायला लावतात. अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर तुम्हाला न्यूमेरिक सिरीज जी आहे ती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. गुणोत्तर व प्रमाण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ओव्हरऑल मॅथ रिझनिंग तुमच्या लक्षात आला असेल. तसंच मित्रांनो जीकेचं सुद्धा आपण डिस्कस केलं, इंग्लिश डिस्कस केलं, त्यानंतर मराठी सुद्धा डिस्कस केलं. तर मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो हे सेशन मला वाटतं की ते थांबवायला पाहिजे. तर चला मित्रांनो ओव्हरऑल तुम्हाला सेशनचा उद्देश म्हणजे सेशन मधून जे सांगायचं होतं मला, ओव्हरऑल जो IBPS चा पॅटर्न आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. यानुसार मित्रांनो तुम्ही अभ्यास करा. काही घाबरू नका मित्रांनो, तुम्ही अभ्यास ऑलरेडी केलेला आहे, फक्त तुम्हाला सरावाची गरज आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा म्हणून मी सांगत नाहीये, तुम्हाला जिथे टेस्ट सिरीज जॉईन करायची तिथे करा, परंतु टेस्ट सिरीज ऑनलाईन असली पाहिजे. आणि जास्तीत जास्त मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जिथे ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, जास्तीत जास्त MCQ सोडवा. तरच मित्रांनो तुमचा इथे निभाव लागणार आहे, तरच तुमचा इथे सराव होणार आहे आणि तुम्हाला वेळेत प्रश्न जे आहेत ते सुटणार आहे, पेपर तुम्हाला व्यवस्थित कव्हर होणार आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हे प्रश्न ज्यांनी आपल्यापर्यंत शेअर केले त्यांना थँक्यू म्हणायला विसरायचं नाहीये खाली कमेंट मध्ये. ठीक आहे. चला मित्रांनो धन्यवाद. थांबतोय. बाय. आय लव्ह यू.